सांगली महापालिका नाले सफाईच्या गाळाची बेकायदेशीर विक्री, सामाजिक कार्यकर्त्यांची तक्रार, धमकीचा आरोप। सांगलीतील प्रभाग क्रमांक 10 मध्ये नाले सफाई दरम्यान काढलेली गाळ माती कोणतीही परवानगी नसताना डंपरद्वारे बाहेर नेऊन विक्री केली जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते सचिन आरवाळे यांनी केला आहे। संबंधित ठिकाणी व्हिडिओ चित्रीकरण केल्यानंतर स्थानिक पदाधिकारी यांनी काम स्वतःकडे असल्याचे सांगत विषय दडपण्याचा प्रयत्न केला, तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा दावा आरवाळे यांनी केला आहे। या गैरव्यवहारात आरवाळे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून महापालिका प्रशासनाने गाळ विक्रीच्या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। आत्ताच वार्ड क्रमांक 10 मध्ये माझे मित्र सरकारी अजय उबाळे यांनी मला सांगितलं की हे JCBनं मी जे काढण्याचं खोदकाम चालू आहे ते मला या भागातील SI उदळे यांनी सांगितलंय। पण मी त्यांना फोन केल्यानंतर त्यांनी म्हणते मी तसे काही सांगितलेलं नाही, मी फक्त प्लास्टिक साफसफाई करण्यासाठी सांगितलेलं आहे। तुम्ही जर बघितला तर एक पूर्ण गाळ आहे, हे खत आहे, हे जे गाळ आहे हे पूर्णपणे खत आहे। ते इथनं नेऊन कुठेतरी विक्री करून त्याचे पैसे करण्याचं काम या ठिकाणी होत आहे। हे त्या भागाच्या लोकांनी लक्षात घ्यावं। नाल्याची बी माती, या नाल्याची माती किंवा जे टेंडरातले पैसे काढले जातात ते कशा पद्धतीनं या ठिकाणी कार्यकर्ते सांभाळण्याचं काम या ठिकाणी चालतं ते तुम्हाला दाखवून देण्याचं काम मी या ठिकाणी करत आहे। आज वार्ड क्रमांक 10 मध्ये शेरी नाल्याजवळ सकाळी 11 साडे 11 वाजता त्या शेरी नाल्याला लागून जो गाळ माती काढण्यात आलेला आहे महापालिकेकडून, त्या ठिकाणी कोणतीही परवानगी न घेता आज सकाळी आम्ही व्हिडिओ केलं। एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी काम करतोय। आमच्या भागातले सर्वच कार्यकर्ते तिथं घेऊन मी गेल्यानंतर त्या JCBवाल्याला विचारलं की हे गाळ आणि माती जी तुम्हाला कोण महापालिकेनं परमिशन दिले का? ते म्हणले आम्हाला कोणतेही परमिशन नाही, कोणती आम्ही माहिती आम्हाला तशी माहीत नाही। पण आम्ही त्या ठिकाणचं व्हिडिओ शूटिंग केल्यानंतर तिथं एक व्यक्ती त्या वार्ड क्रमांक 10 मधील अजय रावसाहेब उबाळे म्हणून त्या ठिकाणी ते आले। ते आल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की हे सगळं कारस्थान जे आहे ते सगळं मी करत आहे, त्यामुळं तुम्ही हा विषय वाढवू नका, तो विषय थांबवा। कारण वारंवार वार्ड क्रमांक 10 मध्ये अशा काही गोष्टी होत असतील त्यावेळी मी तिथं उपस्थित असतो। माझ्या नजरेत जे काय पडतं चुकीचं होत असेल तर मी ते समाजासमोर जनतेसमोर आणायचा वारंवार मी प्रयत्न करतो। तो व्हिडिओ शूटिंग केल्यानंतर आम्ही माननीय तलाठी साहेबांना फोन केला। तलाठी साहेबांना विचारलं, ते म्हणले की बाबा ही आमच्याकडे कोणतीही परवानगी नाही, कोणतीही नाही, त्यांच्यावर आम्ही योग्य ती कारवाई करून तलाठी साहेबांनी त्या ठिकाणी येऊन आम्हाला आश्वासन देऊन गेलेलं आहे। पण आम्ही तलाठी साहेबांना फोन लावत असताना त्या तिथल्या 4 डंपर, एक JCB ते सगळं त्या ठिकाणी ओतून, त्या व्हिडिओमध्ये पूर्ण तुम्हाला दिसतंय, ते पूर्ण ओतून तिथनं ते पलायन केलेले आहेत। त्यानंतर दुपारी अजय रावसाहेब उबाळे म्हणून जे कार्यकर्ते आहेत तिथं, त्या कार्यकर्त्यांनी मला दारू पिऊन व फोन करून दमदाटी करण्याचा प्रयत्न केलेला आहे व जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे मला। त्या अनुषंगानं आमच्या भागातील सर्व कार्यकर्ते जे तिथं होते त्यांना मी घेऊन माननीय विश्रामबाग पोलीस स्टेशन या ठिकाणी येऊन तक्रार दिलेली आहे। इथून पुढच्या काळामध्ये जर आमच्या संघ असं जर या भागातनं होत असेल, असे कार्यकर्ते जर आमच्यावर जीवे मारण्याची धमकी देत असतील किंवा जर आम्ही जर चुकीच्या पद्धतीनं काम करत असेल आणि समाजाला ज्या चुकी आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला कुठंतरी पोलीस प्रशासनानं व भागातील प्रस्थापिताने ह्याच्यावर पूर्ण लक्ष केंद्रित केलं पाहिजे। आणि ह्या पुढच्या काळामध्ये जर माझ्या जीविताला काय दुखापत झाली, काय जर झालं तर सर्वस्वी जबाबदार हे अजय उबाळे राहतील। त्याचं गांभीर्यानं घेऊन जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर खातेनिहात करून पूर्ण चौकशी करून त्याची माहिती जनतेसमोर आणावी। ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, सांगली।